काय बाई कसं होणार आहे काय माहिती अजून आले बी नाही. काय म्हणतात काय माहिती आता. काय रा हालत का कुणाला म्हणली का तुझ्या मैत्रिणीला कुणाला काही पैशाचं झालं काही नियोजन? मी तर लई फिरलो बघ काय करावं तर कुणाला सारे जोडीदारांना पाहुण्याला फोन केला पण आता पैसेच नाही म्हणते. अहो पैशाला कुणीच उभा करीना जवळ. अरे पण आता पोराचे पैसे नाही भरल्यावर कसं रे दवाखान्यात आता ते एक तर आपण दोघं बाहेर पोरग एकटं दवाखान्यात. तू कोणाकडे गेलती का तुझ्या मैत्रिणीला? मी जाऊन आले आताच तुमच्या पुढे. हे काय चप्पल सुद्धा काढली नाही. मावस बहीण म्हणली होती सगळ्यांना बोलून बघितलं अजिबात थोडे पैशासाठी कुणीच मदत करीन. पैसे नाही ते लेकरू तो वाचलं पाहिजे ना रे. आपल्याकडे पैसे नसलं मग ते दवाखान्यात डॉक्टर पुढचे उपचार नाही देणार ना. कस काय पोराचं काय ना आता पैसे घेतल्याशिवाय डॉक्टर म्हणतो पुढले उपचार नाही करणार. काय करायचं? किती पैसे? 2 लाख रुपये मागे. 2 लाख रुपये? काय सांगायचं नाना सारे पाहुणे रावळे जोडीदारांना पैसे मागितले. त्यांनी त्याच्या मावस बहिणीला पैसे मागितले. कुणी हा म्हणे नाही. डॉक्टर तर म्हणतो 2 लाख रुपये भरल्याशिवाय पुढले उपचार नाही करणार. एवढे 2 लाख रुपये 2-3 हजाराचं असं ते केलं असतं. काय 2-3 हजार आता कवर मागायचे. 2,000 कुठं 2 लाख गोळा होते. यंग पोरग आहे ना राव. आता ऑपरेशन तर कर नाही ना हो ते लेकरू तो वाचलं पाहिजे राव. लय गरजेचं आहे ते ऑपरेशन करणं. नाही तर ना सोन्यासारखं लेकरू आमचं बिछाण्यावर त्याच्याजवळ थांबता येणार. आता झक मारली सगळ्याच करीत बसला. भावाचं लग्न कर, त्याचं शिक्षण कर, बहिणीचे लग्न सगळ्यासाठी केलं. आता दात वाजून बसायची वेळ. आणि शिलाई वरडायची जराशी हातचं राखा थोडस आपला प्रपंच बघा. मला वाटायचं मला बायकून सांगितलं सकाळी म्हणले पोराचं असं झाले पोरग ऍडमिट. हा ना ती काय ती गेली ती घरी म्हणलं बघ काय तुला भेटलं ते आलती घरी पण आमच्या वेळ तरी काय पैसे कुठून यायचे? बरं 1000 आणि 500 काय होते नाना सांगा. मग आता काय करायचं? आता काय काय काम आता आहे ना करतो काही कोणाला काय भीक नको मागू. मसलई मालपाणी भावाकडे दोघं नवरा बायको नोकरीला येते काय देते पैसे. होय जायचं त्यांच्याकडे मागून बघायला काय हरकत? मागून तर बघू जाऊ. आता सगळेच नाही म्हणायचे सवय लागली. आता चला अजून एक नाही म्हणून. काय आता काय नाही व्हायचं पण सक्का भाऊ आहे बुवा. चला दुसरं असतं कोणी तर मग ठीक आहे नाही मागितलं पण सख्या भावाने मदत केली काय मला नाही वाटत करीन तो. आले थोडीशी माया त्याला तर किंवा दया तर देईल पैसे. लाख रुपये पगार राहतो का नवरा बायकोला येडाय कर. तू एवढा मोठा बंगला बांधलाय तू नाही बांधलेली याव तेव्हा. पण त्याच्याकडे बॅलन्स बी शिल्लक आहे. आता आमच्याकडे नाही काय रोग काय आला आहे? पैसे लय शिल्लक. लय पैसे शिल्लक आहेत त्याच्याकडे. आज 1-2 लाख रुपये ते असं सहज ते आता राजकारण 40 लाख रुपये घातले ना घातले लोकांना घातले. मग तुला 2 लाख रुपये मध्ये गाडी रोख आणली त्याने हप्ते नाही आणली. मग मी तीच म्हणतो जातो म्हणला हप्ते गाडी येऊन येडा नसेल दिला तुला. नाही बोलवलं आम्ही नाही गेलो. तिला म्हणलो ती म्हणली आपल्याला बोलवलंच नाही कुठं जाता. मस्त कौतिक वाटतं ना भावानी. बरं रांकीला लागलं पाहिजे त्यात समाधान आहे. आपला पारका भाऊ आहे पण त्यांच्यासाठी तुम्हीच केलंय ना सगळं. मस्त केलं. मग आता कुणी करायचं रसा. पण आपली वेळ आली तर सगळ्यांनी हात वर केले. वेळेला कोणी कुत्र नाही जवळ माहिती का? परमेश्वर बी आपल्याच मागे कसा लागलाय. एवढं केलं मी पोरं मला सोडून गेले तर आम्हाला बघत ना आमच्या हात. अहो नाना जेव्हा करीत होते तेव्हा मी म्हणत होते थोडं तरी महाग ठेवा थोडं तरी महाग ठेवा. उद्या दुखणे बहाणं आहे आपल्याला पैसे लागतील. अरे होती स्वतःची अर्धा एकर ती बी तो विकून टाकली बहिणीच लागणार केलं. मग आता तुझं लग्न आता पोरला काय इकतो घरी इकतो का घरात काय यायचं दारू काय व्हायचं काय आम्हाला राहायचं कुठं परत. तो बी माझं ऐकलं नाही सगळं त्यांच्या पाय घातलं. मस्त त्यांच्यावरच ते एवढं मोठं जवळ आले तुमचे. पोराचं ऑपरेशन पोरग नोकरी लागले हजर व्हायचे. लय हुशार हो काय सांग. हजर व्हायचे त्याचं ऑपरेशन करून 10-15 दिवसात ते हजर होईल माहिती का? त्याला बी लय पेमेंट मिळाले मला समजले. आता कामावर गेलं तरच नाही कामावर नाही गेल्यावर कोण पेमेंट देतो. तू जा मग ऐक चल एवढं येऊ जाऊन बघू आता काय हा म्हणते नाही तर नाही म्हणते याच्या पलीकडे काय म्हणणार. चला बघू एकदा का जाते एकटी तू? नाही चला चल जाऊ तू. चल आता असले घरी तर बरं का गेले कुठं फिरायला. बघा ना वाजवत दार. श्री श्री कोण आहे? काय झालं दादा? ते पोरग ऍडमिट केले. कोणाचं? माझं पोरग दवाखान्यात ऍडमिट केले. ते 2 लाख रुपये. काय झालंय त्यांना?
ऑपरेशन करायचं आणि ते ऑपरेशन करायचे वय. हो ना 2 लाख रुपये भरल्याचे डॉक्टर म्हणतो नाही ट्रीटमेंट चालू करणं. मग ते बरं ना लवकर करून टाका, आपल्याला भय पाहिजे. कस काय झालं, ऍक्सिडेंट झाला काय त्याचा? अरे लय ते दिवस दुखत होतं हा. त्याचं, तिकडे दुटीला हजर व्हायचं तर दुखायला लागेल म्हणून दवाखान्यात. नाही ते लवकर सॉल्व्ह करून घ्या, आहे का नाही? उग दुखणं ठेवणं चांगलं नसतंय. लवकर सॉल्व्ह करून घ्या आणि हे करा. मग ते पैसे भेटले तर बरं होईल 2 लाख. पैसे कुठून भेटते? 2 लाख रुपये 2 लाख रुपये पैसे भेट? अरे कसे बोलत आहेत राव हे, म्हणजे ते घरात सोप्या ठेवले तर आणून द्यायचे काय? लय फिरलो ती बी तिच्या पाहुण्या रावळ्याला, मी बी लय साऱ्या दुनियाला मागितली पण नाही जुळलं पैशाचं. म्हणलं मग तू करशील मदत यार, पाठचा भाऊ आहे. अहो, मी कुठून देऊ दादा? माझा आता तू माहिती घराला किती खर्च झालाय माझा, अजून 4-5 लाख दे नाही मला. हो पण तुम्ही दोघं ड्युटी करतात ना नाही आता तिला मी बायकोला तर कधीच हिशोब मागत नाही, पैसे मागत नाही मी. ती तिच्या घरच्याला, तिला आई वडिलाला आधार म्हणून नोकरी करते ती. मी त्याकडे रुपये बी मागत नाही, सगळं ते पगार तिकडे देते. लेकरू काय माझं लेकरू काय वेगळे सगळं म्हणणं खरं आहे, पण आता पैसे कुठं आणायचे राव? असते तर तुम्ही एवढी विनवणी करायची गरज पण नव्हती, तुम्हाला लगेच दिले असते. हो पण आता ह्याला शाळेला पुन्हा ह्याचा कॉलेजचा खर्च सगळं आम्हीच केला ना. मग आता तुम्ही म्हणजे आता ते काढायचं का दादा? केला नाही तसं नाही म्हणायचं आम्हाला, पण आता बघितलं का? तुझ्या लेकरासारखं तुझ्यावर प्रेम केलं नाही का? आमची अरे नड आहे हा ना. पण बोलून दाखवत असतात का दादा असं? होय वहिनी. तसं नाही तसं अरे नाही, पण तसं आता नाही. तुझी नड आम्ही भागवली तर आमची नड हा मग आता मला वडिलासारखं तेच होता म्हणलं, कर्तव्य तेच पार पाडणार आहे ना. मग आता तुझं पण कर्तव्य आहेच की माझं वडिलाचं. लेकरू नाही हो, माझ्याकडे माझ्या पैसे लेकरा- माझ्या लेकराचा बाप नाही होऊ शकत का तू? माझ्याकडे पैसेच नाहीत आणि मी कुठून देऊ सांगत? ऐक रे, ऐक रे. पैसे आहेत का पैसे तुझ्याकडे? मी बायकोला तर मागू शकत नाही. तुम्ही बोला. साऱ्याला मागून बसलोय बघ, कुणी जाऊ अरे मी भीक मागते रे माझ्या लेकरात. ऐक रे, ऐक. नाही तसलं काय करू नका बाबा, पैसे नाहीत आपल्याकडे. अरे तू उग काहीतरी खोटे आश्वासन देऊन आपल्याला नाही जमत हो. पुरी यार शेवटचा आधार म्हणून तुमच्याकडे आलो होतो. अहो नाही पाय पण नको दादा, उग यासारखं करू नको रे. शेजारी पाजारी बघत येत माझं लेकरू वाचलं. माझ्याने होत नाही पैसे देणं. तुझा दुसरीकडे बघ कुठतरी अहो राहू द्या. जमीन बिमीन घाण टाकशे बँकेकडून घे. माझ्याकडे नाही अहो अहो राहू द्या. नसले कुठे ज्यावेळेस देणार आहे माणूस? त्यांच्या डोक्यावर छत नव्हतं तेव्हा तुम्हीच त्यांना सगळं दिलं ना. आता बेईमान झालेली जात आहे त्यांची. आज पैसा आहे त्यांच्याकडं जो आपल्याकडे नाहीये. पण मी सांगते देव झोपलेला नाहीये. जी माझ्यावर वेळ आली ना, देव न करू ती तुमच्यावर येऊ. बघितलं का? तुम्ही ते आम्हाला श्राप देताय काय? शाप नाही देते, पण जी आम्हाला नड लागली ना म्हणून आम्ही तुम्हाला मागितलं. तुमच्याकडे इतके सगळे पैसे असताना सुद्धा. नसते दिले का ताई? काय बोलताय तुम्ही? आम्ही असलो काय घरात ठेवणार आहेत का? विकायला सुद्धा काही नाही आमच्याकडे. चला नाहीये दादा पैसे खरंच. करे अरे काहीतरी. ते वरच्याला माहिती आणि ते तुम्हाला सुद्धा माहिती. तुमच्याकडे असून सुद्धा तुम्ही आम्हाला आता देत नाही. कुशल धमके द्यायला लागले हो, हे पैसे नाहीत म्हणल्यावर. धमकी नाही रे. चला हो चला. काही बोलायले ते तोंडाला माझ्याकडे पैसे नाहीत दादा, मी चला. कुठून- मी नाही देऊ आपण शकत बाबा. भिकारी त्यांच्या दारातले भिकारी आहेत आपण. चला निघा निघा म्हणतायत ते आपल्याला. तुम्ही जावा दुसरीकडे बघा काहीतरी पैसे. पण देव न माझ्याकडे करू ती वेळ तुमच्यावर येऊ. नाही काय नाही माझ्याकडे नाही होत नाही बाबा. चला बघितलं ना. नाहीये तर कुठून द्यायचे पैसे तरी समजत नाही यांना. खुशाल 2 लाख रुपये महागा लागले तर झोपेतून उठून आल्यासारखं. का 10-20 हजारची गोष्ट आहे का लगेच काढून द्यायचं त्यांना? बघ ना तुझे आहेत ना अकाउंटला नीट. हा ते उगं मी त्यांच्या समोर म्हणलंय वडिलांना देतेस ते लागणार नाही का आपल्याला आडी नाही अडचणीला? नीट ठेव बाबा. ते 10-12 लाख आहे, ते चेष्टा आहे काय? माझी कमावलेली तू अकाउंटवर टाकायला लागलो मी, कुणाला कळलं. हो चल परत यायच्या आधी चल मध्ये. काय करायचं आता? आता काही डोकं चालन नाही. आता काय करायचं? तू अकाउंटला होते ना ते पैसे 10-12 लाख आपण सेव्हिंग केले, कुठे राहिले? माझी पगार बी नाही महिन्याची. तेवढा हप्ता भरला असता एखाद्या महिन्याचा झाला असता. कोणकडे जायचं आता? काय करायचं? मीच तुम्हाला विचारते काय करायचं. पोरगी तिकडे दवाखान्यात आहे. दवाखान्याचा खर्च बंद नाही. रोज 3-4 हजाराचा खर्च आहे बघ. इकडे हे वेगळंच. कस करायचं आता सांग मला. तो वडिलाकडे मागायचे पैसे. त्यांची कशी परिस्थिती माहिती ना. मला घरून द्यावं लागतं त्यांना.
जमीन पण नाही, करायचं जमीन काय? विकली असती तर. करायचं का आता सांग. माझं असं डोकं फिरायला लागले माहिती का. कोण देणार नाही का हो तुमचे मित्र वगैरे? अरे कोण देणार आहे, सगळ्याकडून घेतलेलं आहे मी उधार, सगळ्याचं देणं बाकी अजून. काय साहेब बरं चाललंय का तुमच्या घराला तर शिलबिल ठोकले सरकार? अँटी करप्शन मध्ये पकडलं गेलं ही लोक चोऱ्या करून मोठे झाले ते बंगला बिंगला. आता माया प्रकरण टायमाला मायाकडून 1.5 लाख रुपये घेतले, कमी नाही घेतले. साख्या भावाला सोडल्यानंतर बाकीच्यांचा काय विषय नाही. साख्या भावाचा आपल्याला काय घेणं देणं नाही, पण परिस्थिती बघितली का काय रुबाब, काय गाड्यान घोड्यान सगळं जप्त झालं. मला दुपारी बातमी ऐकली नाही, मला तर इतका आनंद झाला तुला सांगतो गणिताच्या बाहेर. मी म्हणलं बरं झालं म्हणलं, कारण काही लोक अशीच वठणीवर आले पाहिजे. अडकलो तर अडचणीत काय करा तुम्ही चेष्टा आता काय. आम्ही कुठे जास्त करतो, आम्ही उलट तुला सहानुभूती द्यायला आलो बाबा, काही मदत लागेल तर आम्हाला सांग. होय बरं. करू ना मदत आपण पण. हं. काय द्या मग 4-5 लाख रुपये, घर सोडावं लागत आहे मला. आम्ही एवढे पैसे कुठून द्यायचे बाबा, आमच्याकडे रुपये नाही. 400-500 रुपये देऊ शकतो बा तुम्हाला जायपुरते. पाचशे आता हाशिली बिशिली काय. तुम्ही इथं आमची मजा कुडवायला आले का? नाही अजिबात नाही. मग आम्ही काय माझ्या कुठं नाही आलो. हे बघा नाना, आम्ही आमच्या टेन्शन मध्ये पहिलेच, मदत करायची असेल तर करा, उगाच आम्हाला इथे येऊन टोमणे मारू नका. 400-500 रुपये देतो ना आम्ही, 5 लाख मागायला कुठून द्यायचे आम्ही? 5 लाख करून द्या. 500 रुपये घ्या. जाऊ दे ना, आम्हाला आमची परिस्थिती सोडा, जा तुम्ही. लोकांचं खाल्ल्याने कधी बरं नाही होत, त्या भावाचं हाताला लोकांचं लागून कधीच नाही खावा. हे पत्न भोगायची पाळी आली तुमच्यावर. बरोबर आहे. गावात कुत्र मदत करीत अख्ख्या गावाचे तर पैसे घेतलेत. सगळ्याचे प्रकरण करतो द्या पैसे, सगळ्याचे प्रकरण करतो द्या भाऊ पैसे. याच्या पाया पडलाय मोठा असून त्या हे टायमाला. अख्ख्या गावात हिंडला ना, जर कोणी रुपया दिला ना मिशी काढून देईन मिशी. भाऊ सगळे किती वाईट दिवस आणले. हे आतापर्यंत जगलं फक्त पैसा करता. बरं दवाखान्याला पैसे लागत होते ना त्याला त्या टायमाला. भावाची नाही माया दया आली. त्याचं काय? पोरगं झाला आता नोकरीला, त्याला काय रोग आला, त्याला पैसे पाणी मिळत काय टेन्शन नाही. भावाला मागणं होतं दादा. त्याच्याकडे नाही पैसे आहेत. हा? आता पाया पड जाऊन कळण काय भाऊ काय असतो. येळ जाणार शिका कुठतरी. तर झालं पैशाच्या ह्याच्या माझा झालं, माझ्याकडून चुकलं, आता काय करू मी. कळलं ना आता येळ मुद्दामून प्रत्येकाची केलं येते. काय? आता काय करायचं मग. मुद्दामून थोडंच केलंय मी, माझ्याकडून झालं पैशाच्या ह्याच्यात गुरमीत झालं माझ्याकडून. मी कुणालाच मोजलं नाही ना पैशाच्या ह्याच्यात. वेळ प्रत्येकावर येते. मला वाटलं पैसा असला म्हणजे मी मालकच झालो जगात. हिच्या घरच्याला जवळ केलं नाही, दादाला बी जवळ केलं नाही. चला पैसा आज ना उद्या येतोय. आहे का ते असंच होणार आहे आता आपलं. येईन ते आपली चेष्टा जोडणार आहे आता. फक्त सगळ्याच ऐकून घेण्याशिवाय आपल्या हातात बी काय नाही राहिला. दादाकडे जायचं का हो? अगं काय करते त्याच्याकडे जाऊन आता, अख्ख्या गावाला माहिती ते माझ्या पाया पडला होता, तरी पैसे दिले नाहीत आपण. आणि काय 1-2 लाख रुपये लागत होते त्याला दवाखान्यात ट्रीटमेंटला, ते बी आपण दिले नाहीत. हा, तुझ्या अकाउंटवर 12 लाख रुपये होते, माझे 25 होते. त्या ताई त्यांना 2 म्हटलेले लाख शब्द रुपये दिले. अजून आठवत आहे मला. जी वेळ माझ्यावर आली ती तुझ्यावर येऊ नये, तेच झालं हो आज. आपण तेव्हा चुकीचं वागलो त्यांच्यासोबत. पैसे असून पण आपण त्यांना पैसे दिले नाही. वहिनीचा शब्द खरा ठरला, आहे का नाही. काय रे दादा वहिनी, का बसलात तुम्ही असे? अगं काय सांगाव, घर सगळं सील झालं आमचं. तेच तर, घर सील लागले कस काय बरं? अगं ते जरा झोल केला होता मी, करप्शन मध्ये गटलो ते करप्शनच्या ह्याच्यात. तुला आधी पण बोललेले असे झोल करायची बंद करत जात जा. हा, अगं काय आता पैसे येत होता वरचे वर, चांगलं वाटत होतं, म्हणलं घर बांधू, हे करू ते करू, शेत घेऊ, जमीन घेऊ, पण आता काय सगळं गटवलं सोबतच्या कर्मचाऱ्यांनी जण काय. तेच तर, सगळं घेतलेलं गेलं ना पाण्यात. हा, ज्या लोकांवर विश्वास ठेवला त्या लोकांनी दिला ना धोका, आणि ज्या लोकांचा तुझ्यावर विश्वास आहे त्यांना तू काय केलं रे? हा,
काय बोलला तू भावाला? राखला का त्याचा मान कधी? तुला सांगून तरी काय उपयोग? कुत्र्याचं शेपूट ते वाकडंच राहणार. अरे जाऊ दे आपल्यासाठी ना. काय जाऊन दे आपल्यासाठी तू त्यांनी बी किती चेष्टा काय उडव. केलेलं आहे. तू बी आता वाकडं बोल, जाऊ दे. तुझं राहिली होती बोलायची. तुला वाकडं बोलायला नाही आले मी, तुला समजून सांगायला आलेले. जाऊन पहिले त्यांची माफी माग. आपल्यासाठी लय केलेलं आहे त्यांनी, आपल्या दोघांना वाढवलेलं आहे, कळलं का? आपले आईबाप गेले तेव्हापासून त्यांनीच आपल्याला सांभाळलेलं आहे. पोरगी विसरलं पण का तू? ऍडमिट आहे तिकडं. मला तर काय करू काय नाही काय सुचत अगं, नाही. पोरगी ऍडमिट आहे तिकडे दवाखान्यात, इकडं घराचं असं झालेलं आहे. काय करावं काय कळना बघ आता. आणि गावात कोण रुपयाची मदत करणार नाही माहिती का मला. सगळ्यांना माहिती मी सगळ्यांसोबत काय भामटेगिरी केली. दादा आता फक्त एकच पर्याय. आपल्या मोठ्या भावाचा मुलगा आहे ना, तो नोकरीला आहे चांगल्या, आणि तो तुला नक्की मदत करण. त्याच्यामुळे आता जा, मोठ्या भावाची आपल्या माफी माग. आणि दादा स्वभाव लय भारी आहे आपल्या, तो नक्कीच माफ करण मोठ्या मनाने. जायचं का हो? काय करायचं तूच सांग मला. काय करायचं म्हणजे आता किती केलं तर ते शेवटी आपले. चल, घरासाठी नाही तर नाही त्या पुरीसाठी तरी जावं लागेल आपल्याला. घरचं जाऊ द्या मरू द्या हो. पोरीचं बघू आपण. मग काय तर, चला मग. काय बघत चला. बसला? चला उठा. गेले बघ दिवस निघून. परत फोन आलता का? चांगलं रँकिंग लागले ते आता. फ्लॅट बुक केला म्हणलं. बघा ना, हे घर बांधलं, फ्लॅट बुक केलं. जाऊ दे, दिवस राहत नाही. चांगलं केलं चांगलं होतं. जा बाकीचे पक्ष शेजारी पाजारी काय पण आपलं लेकरू चलो लय कष्टाळू लय मेहनत रे. आपल्याकडून पैसे नाही त्याला गेले की ते कुठेतरी कामाला जायचं, तेच पैसे शाळेत फी भरायचं, अभ्यास करायचं. बरोबर आहे. ठीक नाही असे लेकर काळजी असं असतेच. मग राहते ना. चला आता त्याचं लग्न करायचं बघावं लागलं आपल्याला. बघितलंय बरं का मी, चांगली श्रीमंताची पोरगी आहे. श्रीमंताचे नको आपल्याला, गरीबाचं लेकरू आणू ते व्यवस्थित आपल्याला जीव लावल. श्रीमंताचं आणून ते तिकडे जाईल निघून. आपलं काय काही नको. मस्त एक सर्वसामान्य एक कुटुंबातली आणली गरीबातली. काय लय गप्पा चालत नवरा बायकोच्या काय भानगडे. आता लेकरू काय चांगले दिवस आले म्हणून लगेच सुरू झाले. यार गाठ नाही घ्यायला आला तू माहिती की एवढ्या दिवसात. काम पाहावं लागतात ना, बारीक सारीक राहण्याचा पाऊस झालाय. पुरीला काय आता लोकांची करायची का? चायला आम्ही मदती केल्या आमच्या पुरी सोडून तुम्हाला दुसऱ्याची पुरी करायची का आता? अहो तुम्हाला आम्हाला तर असं वाटतं तुम्ही देताय का नाही होय, त्यामुळे दडा व्हायला 1.5 म्हणायचं. लाख रुपये पगार आहे पोराला, एका मिनिटात तो कैक शेती घेईन. सगळे तुमचे आशीर्वाद तुमचे सहकार्य होय. नाही तुमची जातच बेकार आहे दोघा भावांची. नाही हो नाही. मिनिटात साप आणि पालटात तुम्ही. ते एकाच तर लय वाटून झालंय. तू बघितलं गेलत का त्याच्याकडे? काय झालं? अरे लय भयान परिस्थिती झाली. तू गेलाच नाही याचा अर्थ. नाही, समजलं बी नाही. अख्खं गेलं लाच घेताना एंटी करप्शन मध्ये पकडलाय. अख्ख्या घराला सील झालंय, घराला दरवाजा लावलं, कुलपाला सील करून गेले तुम्ही गव्हर्नमेंट. म्हणलं नाही बोललं नाही. आणि पैसे पाणी सगळे बँकेमधलं जप्त झाले, काहीच राहिलं नाही. पण त्यांनी यायचं ना हो. मग इथं रडत आला. दारात बसून. यायला आपण जाऊ का तिकडं? काही गरज नाही जायची. अरे माझा भाऊ आहे असं असतं का? राहू द्या. जेव्हा तुमची वेळ होती तेव्हा आला होता का तुमचा भाऊ? पहिले पण तसंच म्हणलात, माझा भाऊ माझा भाऊ, माझी अहो बहीण. माझं प्रकरण करायला त्यांनी माझ्याकडून 1,30,000 रुपये घेतलेत. अख्ख्या गावाकडून पैसे घेतले. मला नाही वाटत त्याला गावात कोणी मध्ये पोरगी ऍडमिट आहे त्याची दवाखान्यात. हो अरे नाही रे, त्या लेकरासाठी आपल्याला अरे काय त्याला मदत भावाकडे नाही करतो? जायचं. लेकराकडे तो आहे, जायचं. मदती पाहिजे. भावाकडे किती नाही दिवस बॅक कराल ते तुला कळायला पाहिजे जाऊ ना. दे, आता त्याला वरच्याला आहे तू ना. असंच आहे मग मर. यालाच पुळका येतो लय माझ्या नवऱ्याला. अरे पण जाऊ दे ना, माझा जा लहान तुम्ही. भाऊ आहे ना. जा जा निघा. नाही वहिनी काय देऊ नको. मी नाही देणार काही. ते तुला दिवस लेकरासाठी होत तू जाईल. पदर पासाल तर कुणी रुपया दिला नाही. ते तुम्ही तुमचं बघा, मला नका शिकू. आले तुझ्या दारात त्या काय निघाले तिकडे यायला आता. आले तर तो आता माझ्याकडेच येणार नाव पुढे जाते. पुढं का जाय ना तर आम्हाला काय करायचं आता. म्हणते मी दारा तोंड बारीक केली तर तुझी बहीण काय आली रे इकडे? ती बी आली. असेल भेटायला गेली असेल तिथे. ये तुला पण माहिती झालं सर? हा माहित झालं. घरी जाऊन आली. घेऊन आले ना मग ह्यांना तिकडं. कशाला आणायचं सगळं? श्रीमंत लोक आहेत ते. नको बोलू. अरे झालं ए, बास करा. लेकरच आहे ते. बास करा पुळकापणा तुमचा. कसं आहे आता काय करावं आता हे असं आहे म्हणजे तुम्हाला तुमची वेळ आली होती तेव्हा दारात उभं केलं का कोणी? बाई भिकाऱ्यासारखं जात जा म्हणत होते. तुझी बिलकुल चुकी नाही. पण आता ते लहान आहे झालं त्यांच्याकडून, मग आपण पण तेच करायचं का? बरोबर आहे झाली वहिनीचं. त्यांच्याकडून चुकी. प्रत्येक वेळेस माफ करायला आपण देव आहेत का? नाही गे नाही. आता बापानंतर आई नंतर ह्यांना मीच लहानाचं तुम्ही मोठं करा केलं. माफ. तुम्ही करा ना माफ सगळ्यांना.
मी उक्त नाही घेतलेलं आहे सगळ्या गावाला माफ करायचं. आम्हाला माफ करू नका बरं का. तुमचं बोलणं बरोबर आहे. ऍडमिट आहे दवाखान्यात, तेवढी मदत करा फक्त. कुणाची पोरगी? अरे नको रे. एक मिनिट. कुणाची पोरगी कुठे ऍडमिट आहे आणि आमचा काय संबंध आहे तिच्या सोबत? बोला ना आता, काय संबंध आहे आमचा? ए चला निघा. ऐक रे ऐक. एक मिनिट चला निघा. दारात लोक तमाशा बघतील. असं नका करू राव. ताई मदत तुमचं करा, चिडणं दवाखान्यात बरोबर आहे. पोरगी. तुमचं हेच शब्द चिडणं होते सगळं ना? बरोबर आहे. लोक तमाशा बघतील हेच म्हणला होता की नाही तुमचा भाऊ? हो, मग आमच्या दारात येऊन इथं आता हे फेर करू नका. तुम्ही निघा आता. आता आमच्या दारात लोक बघायले तमाशा. लाज नाही वाटली तुम्हाला? लहान तोंड केलीत, हो, बारीक तोंड तुम्ही केलीत. बंद करा हो तुमचं पुळका. बंद करा. आणि काय ग, मी जेव्हा म्हणले होते की वर्षाला डोळे, तर मला काय म्हणली होती तू? आम्हाला शिव्या शाप देऊन चालला. आमची गरज आणि नड होती ग त्यावेळेस. आणि असं पण हा तुझा नवरा कमवतो ना, तो आमच्या जीवावर, माझ्या जीवावर. असंच नव्हता कमवत तुझा नवरा. याच्यासाठी माझ्या नवऱ्याने रक्त गाळलं होतं. घाम नव्हता गाळला, रक्त. नाही ते आबळा तुम्ही पाडांना किती चावाली करून दिला. अहो कसली किंमत, भिकाऱ्यासारखं आम्हाला घरातून बाहेर काढलं होतं. मी म्हणलं पदर पसरते म्हणे, इथं नाटकं नका करू, शेजारी पाजारी बघतात म्हणे, तमाशा नका करू, निघा दारातून. पैसे असताना सुद्धा यांनी पैसे दिले नाही. बरोबर बोलतेय ना मी? पैसे होते ह्यांच्याकडे पण ह्यांनी पैसे दिले नाही. आम्हाला भिकारी म्हणून बाहेर पाठवलं होतं. किती बोलशील आता त्याला? एक मिनिट, तुम्ही बोलू नका मला, नाही तर तुम्ही निघा त्यांच्यासोबत. दादा तुझ्यावर ही वेळ आली होती तेव्हा केली काय नी मदत? नाही ना केली. अगं सगळ्या गावाचा पुळका ह्यांना थुकून अरे हिचं सगळ्यात शेवट ही 4 नंबर. हिचं लग्न करायचं टायमाला यांना काय रोग आला, त्यांनी पैसे दिले थोडं वावर एकाची पळायला तेव्हा हिचं लग्न झालं. आता आई बापाला शब्द दिलता, यांच्याकडे पाहिल नेहमी पुळका करायचा लोकांचा, स्वतःची वेळ आल्यावर भिका मागायच्या. देवाने आता आमसारख्यानी मध्ये बोलणं चुकीचं आहे. त्यांनी भोगलंय संबंधात. त्यांनी भोगलंय सगळं, सहन केलं. आता तिला मी कसं शांत करणार? आता नाही पण वहिनी, एक गोष्ट आहे, लेकरू जे त्यांनी केलं ना तेच तू बी करू राहील. नाही करायचं. नाही भाऊजी, मी तुम्हाला आधीच बोलले, जे त्यांनी केलं ते मी करणार नाही. नाही मला नाही पटले. तुम्हाला पटू नाही, मला फरकच नाही पडत. मी आधीच बोलले, जे त्यांनी केलं ते मला करायचं तुला नाही. पटतं की? एक मिनिट, मी काय बोलायले ऐकून घ्या. जे त्यांनी केलं ते मला करायचं नाही. जेव्हा हे म्हणले की भावाकडे जाऊ, मी म्हणलं भावाकडे नाही जायचं. तुम्ही काय म्हणला, दवाखान्यात पोरगी, मी म्हणलं पुरीला भेटायला जायचं, पण भावाकडे नाही जायचं. माझा ह्या दोघांशी संबंध नाहीये, पण मग आता पण मी दवाखान्यात जाईल. पण आता त्या टायमाला जशी वेळ तुझ्या पोरावर आली ती पैसे नव्हते दवाखान्यात न्यायला. बरोबर मी आहे? खंबीर आहे त्याच्यासाठी, तू कोणासाठी? त्या पोरीचं करण्यासाठी. मग बस, मग बाकी काय विषय मला हे लागला? दोन काय नको. बाकी काय? लेकराचं मला हे दवाखाना- दोन नको, लेकराचा दवाखाना करू आपण, ती वाचलं पाहिजे आपलंच आहे. आता हे दोन सध्या नको. सध्या तुमच्याकडे बी पैसे नाहीत, म्हणजे पोरा आताच नोकरीला लागलाय काही कर, कुठेतरी. काही तू कर. काही कर, भाऊजी, पण माझ्याकडे पैसे नाहीत ना, पण माझ्याकडे हे आहे ना. करेल ते करेल. दे त्यांना, जाऊ दे. पण तू केलंय ना, ते त्यांनी जी तू केलं ना तसं तू नको करू. आपण मोठे झाले, आपल्याला समजत ते उडबुद्धी पोर आहे ते काही. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं भाऊजी, का त्यावेळेस माझ्या लेकराची परिस्थिती खूप, नका का 2 लाख द्यायला, पण थोडेफार आहेत दादा. जर एवढं येऊन जमलं असतं तरी समाधान होतं. मरणाच्या दारात होतं माझं लेकरू ना. जाते दिवस निघून, ती काय दिवस ती बसून आहे राहते ना ते हो, असं तिच्या समोर ती लेकरू असं तडफड करायचं, आमच्याकडे पैसे नाहीत की पण गेले ना तुझे दिवस निघून. सगळ्या मित्रांनी तुला मदत केली. केले आम्ही सगळ्यांनी 5-5, 2-2 हजार रुपये जमा करून अहो, तुझ्या पोराचं ते लेकरू दवाखान्यातून आल्यावर लगेच त्याला लेटर आलं तर लगेच हजर झालं ते. तर तुम्ही रँकीला बी नसतात लागलं. ना भाऊजी, तर आज आमचं लेकरू सुद्धा आम्हाला दिसलं नसतं. नसतं हो, आज दिसतं. तुमच्यामुळे आम्हाला आमचं लेकरू दिसलंय. काय साहेब काय बोलताय? बोला ना काहीतरी. साहेब आमच्याकडे मोठेच काय साहेब, बोलायला आता काय जागा बोलणार? हा? आम्हाला तोंडच नाही राहिलं बोलायला. अरे काहीतरी बोला ना, बोलून कसं जमन? कमीत कमी दादा वहिनीची माफी तर मागितली पाहिजे ना. आम्हाला खरंच मनापासून माफ करा. हे धर, आणि मोडून जेवढे पैसे येतील ना तेवढे घे, पैसे घे, घे. दवाखाना कर. करते. लेकराला जीव लावा. आम्ही स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडून तुझ्या पुरीला वाचवण्याचा प्रयत्न केला. ती आज ऐक, कोणत्या याच्या दवाखान्यात पलीकडे काय दुर्दैव पाहिजे? कोणत्या दवाखान्यात कोण येते तिच्यापाशी? शिंदेच्या दवाखान्यात आहे. चला आपण जाऊ सगळे दवाखान्यात. तू चहा नाही पाजला, तिने गळ्यातलं मंगळसूत्र मोडून तुझ्या हातात दिले. याला बोलते तर आईचा आणि भाऊचा दर्जा. चल माफ कर लेकराला. तू करा. खरंच चुकले ताई, मी पाय पडते तुमचे, खरंच माफ करा मला. अगं नको नको, उठ. अगं तू बहिणीसारखी आहे माझ्या. हा,
आपल्या माणसांवर वेळ आल्यावर आपणच न्यायची असते सावरून. अगं त्यावेळेस नाना नसते तर माझं पोरगं मला आज दिसलं नसतं. माझं म्हणणं एवढंच होतं की तुमचे डोळे उघडावे. पैसा आज तुमच्याकडे, उद्या आमच्याकडे. पैसा सर्वस्व नाही ना, माणसं लक्ष्मी महत्वाची. स्थिर नसती ग, ती चंचल आहे. माणूस काही करेल. आपलं नशीब भाग्य आपल्याला यांच्यासारखे लोक भेटलेले आहेत. हा जा चला लेकराकडे ध्यान ठेवा, आलो दवाखान्यात आम्ही पण. आपण जाऊ अजून काय सोनाराकडं हे विकू. जेवलायत का तुम्ही? जेवढे पैसे येतील तेवढे घेऊ आणि दवाखान्यात जाऊ. चल आणि तो बी नोकरीच होत त्यांचं असता, जे- आम्ही करतो. ते जेवणाचं तुला नियोजन जरी कर, मी पकडलंय ना, पण तू खरा गुन्हेगार नाही, हे खरा गुन्हेगार दुसरेच येतं. पाहू ती बी आपण होईल. तेव्हा. चल तू नाना तेवढं करा, आम्ही येतो. तपासला आपण. चला लावून. आले की वेळ. आता काय नाही. चला, काय करतात. एका मिनिटात वेळ येईल, एका मिनिटात वेळ जाते. मग पैशाचं घमेंट किती पाहिजे माणसाला? पैशा पुढं माणसाला माणसं समजत नाहीत ना. हा मग असं वेळ आल्यावर मग मात्र माणसाची आठवण संघ होते. बांधून न्यायचा विषय नाही तो. इथं सोडून जायचं सगळं 10 मिनिटात. पैसा एक साधन आहे, पण माणूस तुमच्या बरोबर असलं तो काही बी करेल. आजकाल लोक माणसाला नाही विचारित, पैसा पाहिजे. नाही, पैसा सर्वस्व नाही. चला